उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून या अधिवेशनामध्ये अधिवेशन काळात अनेक विषय असून त्यावर या अधिवेशनामध्ये चर्चा करून माध्यमांशी बोलणार असल्याचं मत आज सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत फ्रेंडशिप रन 2024 या उपक्रमाचे आयोजन पत्रकार परिषद दरम्यान व्यक्त केले। तर यावेळी मंत्र्यांच्या बंगल्याच्या निधीबाबत विचारले असता त्यांनी बोलणं टाळलं। तर ओम बिर्ला यांना काय शुभेच्छा देणार असे विचारले असता त्यांनी शुभेच्छा न देता एखाद्या विषयावरती बोललो तर त्याच विषयाला प्रसिद्धी मिळते, यासाठी आमचा महत्त्वाचा विषय घेण्यात यावा असे या विषयावरती बोलणं देखील केले। डोंबिवलीमधील असणाऱ्या सर्व तरुण मुलांनी कल्याण डोंबिवली रनर्स ग्रुप म्हणून एक चांगला ग्रुप गेली वर्षानुवर्ष मुंबई असेल किंवा मुंबई बाहेरील सर्वच्या सर्व वेगवेगळ्या मॅरेथॉन असतील किंवा वेगवेगळ्या रन्समध्ये सातत्याने भाग घेत असणारी सर्व तरुण मुलं, या सर्व मुलांनी एक स्वतःचं असं डोंबिवलीमध्ये एक चांगला इव्हेंट आणि एका चांगल्या दिवशी करावा असं या सगळ्यांनी ठरवलं। आणि 4 ऑगस्टला रविवार आहे, डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024 या नावाने एक 21 किलोमीटरची असणारी मॅरेथॉन की ज्यामध्ये प्रोफेशनल सर्व धावपटू त्यामध्ये धावतील अशा पद्धतीची एक मॅरेथॉन, आणि त्याचबरोबर काही त्याच पट्ट्यामध्ये 10 किलोमीटर 5 किलोमीटर आणि एक त्याचबरोबर एक 1 मैल ज्याला म्हणतात, हे एक 1.5 किलोमीटरच्या जवळपास असणारं एक सर्वांना एक फन म्हणून सर्व डोंबिवलीकरांनी एकत्र यावं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सकाळच्या वेळेला धावणं किती आवश्यक आहे हा संदेश सगळ्या संपूर्ण डोंबिवलीकरांना आणि पूर्ण महाराष्ट्राला द्यावा या दृष्टिकोनातून हा उपक्रम या सर्व तरुणांनी हाती घेतला आहे। या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मीही त्यांना म्हटलं की आपण सर्वांनी मिळून यामध्ये जास्तीत जास्त कसे धावपटू आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त यामध्ये पार्टिसिपेट करणारी मंडळी युवक कसे यामध्ये सामील होतील यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया। माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपणही या पूर्णच्या पूर्ण डोंबिवलीकर जो फ्रेंडशिप रन हा 2024 हा त्यांनी उपक्रम जो हाती घेतला आहे त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी एवढीच आपल्या सर्वांना विनंती। ब्युरो रिपोर्ट डोंबिवली, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।